शिक्षणाच्या प्रवासात संवादातून साक्षात्कार हा मुलाखत मालिकेचा कार्यक्रम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दाभा कडून सुरू करण्यात आलेला आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून जे काही शिक्षण तसेच विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व प्रतिष्ठित तसेच यशस्वी व्यक्ती आहे यांच्या मुलाखत मालिकेचा कार्यक्रम आम्ही सुरू केलेला आहे आणि ही मुलाखत मालिका आमच्या विद्यार्थ्यांकडून केली जाते। आज आमच्या शाळेमध्ये आदरणीय श्री अमर राऊत सर जे सध्या परिवीक्षाधीन IAS ऑफिसर आहेत, त्यांची आमच्या शाळेला व्हिजिट झाली आणि त्यांचं मुलाखत त्यांच्या जीवन प्रवास आणि त्यांनी यशस्वीता कशी मिळवली याबद्दल आमचे चिमुकले विद्यार्थी त्यांची मुलाखत घेणार आहे। चला तर पाहूया आदरणीय श्री अमर राऊत सर यांची मुलाखत। नमस्कार, मी श्रुती। नमस्कार, मी मानवी। ZP स्कूल दाभा चॅनल आपल्या सरांचे स्वागत आहे। आम्ही वर्ग 5वा PM श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दाभाच्या विद्यार्थिनी। आमचे मार्गदर्शक श्री अंकुश गावंडे सर। आज आमच्या शाळेमध्ये आलेले श्री अमर राऊत सर IAS अधिकारी यांचे PM श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दाभाकडून हार्दिक स्वागत। आज आपण आदरणीय श्री अमर राऊत सर यांची मुलाखत घेणार आहोत। सर, आपले पूर्ण नाव काय आहे? मानवी, माझं पूर्ण नाव आहे अमर भीमराव राऊत। सर, आपण सध्या कोणत्या पदावर व कुठे कार्यरत आहात? आता मी असिस्टंट कलेक्टर अंडर ट्रेनी अमरावती म्हणून कार्यरत आहे। याचा अर्थ मी आत्ता ट्रेनिंगवर आहे आणि आत्ता या जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये मी ट्रेनिंग करत आहे, जेणेकरून माझी जी फ्युचर पदं आहेत त्याच्यासाठी माझ्याकडे प्रशासकीय स्किल्स डेव्हलप व्हावे। सर, आपले शिक्षण किती व कोठे झाले आहे? माझं शिक्षण BTech झालेलं आहे। कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे म्हणून एक कॉलेज आहे पुण्यात, त्याला COEP असं कॉलेज म्हणतात। तर त्या कॉलेजमध्ये मी BTech केलेलं आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये। इन शॉर्ट, मी इंजिनिअरिंग केलेलं आहे। ठीक आहे सर, आपण कुठे राहता? आत्ता तरी मी अमरावती सिटीमध्येच राहतो आहे, पण मी मूळचा आहे साताऱ्याचा। सातारा आहे इथून 600-700 किलोमीटर, म्हणजे जवळपास 12 ते 15 तास लांब आहे इथून। तर मी पश्चिम महाराष्ट्रात म्हणजे साताऱ्यात राहतो। सर, तुमचा छंद काय आहे? माझा छंद, मला फुटबॉल खेळायला खूप आवडतं, मला बाईक चालवायला सुद्धा खूप आवडतं आणि मला वाचन करायला खूप आवडतं। मी न्यूजपेपर वाचतो, वेगवेगळी पुस्तकं वाचतो। सो जसं तुमच्याकडे लायब्ररी आहे तशी माझ्याही घरात एक छोटीशी लायब्ररी आहे आणि मी बऱ्याचशा गोष्टी वाचत असतो। सर, आपल्याला कोणता विषय आवडतो? मला आवडतो पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन्स, म्हणजे राज्यशास्त्र, म्हणजे आपला देश कसा घडला, काय आपल्या देशाची राजकीय स्थिती आहे, पार्लमेंट काय असतं, विधानसभा काय असतं, आणि इंटरनॅशनल रिलेशन म्हणजे बाकीचे देश काय करतात, भारत चायना रिलेशन कसं आहे, भारत अमेरिका रिलेशन कसं आहे। तर हे विषय आता तुम्हाला कळणार नाहीत, हे जसं जसं तुम्ही इयत्तेत वाढत जाल तसे ग्रॅज्युएशनला 11-12वीला तुम्हाला हे विषय कळतील। नमस्कार सर। सर, आपण IAS ही परीक्षा पास केली आहे, ती कोणत्या वर्षी आपण IAS परीक्षा पास केली सर? UPSCची एक्झाम होती 2022ची, तर मी 2022 सालची UPSC क्लिअर केलेली आहे आणि माझी बॅच आहे 2023 IASची। म्हणजे 2023 साली आपण IAS परीक्षा पूर्णतः पास होऊन आपण ट्रेनी म्हणून नियुक्त झाला आहात। धन्यवाद सर। आणि सर, आपण IAS परीक्षा जी पास केली, जी भारतातील सर्वोच्च परीक्षा अशी आहे आणि आपण ती पास करण्यासाठी म्हणजे एक सर्वोच्च पद जिल्ह्याचं त्यामधून मिळतं। तर ही परीक्षा पास करण्यासाठी नेमका आपण काय प्रयत्न केले किंवा कशी अभ्यास केला हे आमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा कळेल, काही आपल्या शब्दांमध्ये ते सांगा सर। हे मला वाटतं की कुठलीही स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करण्यासाठी ती परीक्षा काय आहे हे समजणं महत्त्वाचं आहे आणि ते परीक्षेच्या डिमांड काय आहेत हे आपल्याला कळलं पाहिजे। तर आता खूप सारे एक्झाम आहेत, MPSC आहे, UPSC आहे, बँकेच्या एक्झाम आहेत।
तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की त्या एक्झामचा अभ्यास करा. काय सिलेबस आहे, काय फॉर्मॅट आहे, कोणकोणते पेपर आहेत, माझे स्किल्स काय आहेत, मला काय आवडतं. जर माझं लिखाण चांगलं आहे तर मला त्याच्यात आणखी ती माझी स्ट्रेंथ झाली. माझी विकनेस काय आहे, एखादा विषय माझा विकनेस असेल. तर ओव्हरऑल त्या एक्झामचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. काय डिमांड आहे त्या एक्झामची ती ओळखणं महत्त्वाचं आहे. आणि एकदा ती ओळखली तर प्रिपरेशनच्या दरम्यान जे काही स्किल्स गरजेचे आहेत एखादा एक्झाम क्लिअर करण्यासाठी ते स्किल्स ॲक्वायर केले पाहिजे. फॉर एक्झाम्पल UPSCसाठी रायटिंग स्किल हे महत्त्वाचं आहे, तर मग तुम्ही रायटिंग स्किल ॲक्वायर करा. इंटरव्ह्यूच्या वेळी तुम्हाला चांगलं कम्युनिकेशन, चांगलं बोलणं, कॉन्फिडंट राहणं हे महत्त्वाचं आहे, तर ते स्किल ॲक्वायर करा. तर इन शॉर्ट मला वाटतं की एक्झामची डिमांड काय ते ओळखा आणि सातत्याने त्याच्यावर काम करत राहा. नक्की आहे सर. आणि सर सद्यस्थितीत जर आपण पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये IAS परीक्षा किंवा कुठली स्पर्धा परीक्षा या बाबतीत अवेअरनेस थोडा कमी असल्यासारखं आपल्याला पाहायला मिळते. आणि सर्वांच्या कन्सेप्ट अशी आहे की जवळपास दिल्लीला गेल्याशिवाय आपण ही परीक्षा पास करू शकत नाही किंवा त्याला ही परीक्षा पास होण्यासाठी खूप काही पैसे लागते. असं काही आहे का? तुमचा अनुभव आम्हाला सांगा याबद्दल, की नेमकं तुम्ही पण क्लास लावले होते का? तुम्ही प्रत्यक्ष दिल्लीला जावंच लागते का? किंवा नेमकं काय करावं लागेल परीक्षा पास होण्यासाठी? ग्रामीण विद्यार्थ्यासाठी एक संदेश द्या सर. आता मीही ग्रामीण भागातूनच येतो, तर मला नाही वाटत की दिल्लीमध्ये जायची गरज आहे किंवा पुण्यालाही जायची गरज आहे. स्पेशली कोविडनंतर आता बऱ्यापैकी गोष्टी या ऑनलाईन अवेलेबल झालेल्या आहेत आणि आता इंटरनेटमार्फत या सगळ्या गोष्टी सोयीस्कररित्या तुमच्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर अवेलेबल आहेत. तर मी सुद्धा माझी पूर्ण तयारी ही साताऱ्यातून घरीच केली आणि कोरोनाच्या पिरियडमध्ये केली आणि मला असंच तशी अडचण नाही आली. तर असं काहीच नेसेसरी नाही आहे की हे करणं गरजेचं आहे. तुम्हाला जे काही योग्य वाटतं आहे, तुम्हाला जर एखाद्या गायडन्सची गरज आहे तर कोणी सिनियर आहे, कोणी आपल्या जिल्ह्यामध्ये आहे ज्यांनी केलेलं आहे, तर हे सगळं आता इझिली अवेलेबल झालेलं आहे. तर असं काहीच नेसेसरी नाही आहे, पण एखाद्याला गरज वाटलं तर तोही ऑप्शन त्यांनी स्वीकारला पाहिजे. तर अशी काहीच गरज ॲज सच नाही आहे. हा झाला पहिला मुद्दा. आणि दुसरा, तुम्ही म्हणता ग्रामीण भागामध्ये अवेअरनेस कमी आहे, तर काही दृष्ट्या ते खरं आहे, अवेअरनेस कमी आहे, बट आता वाढत चाललेली आहे. जसं जसं महाराष्ट्रातल्या मुलांचं सिलेक्शन या एक्झाममध्ये वाढत चाललेलं आहे तशी अवेअरनेस वाढत चाललेली आहे. आणि मला असं वाटतं की UPSCमध्ये जे मुद्दे आहेत ते ग्रामीण भागातल्या मुलांना कळणं आणि समजणं हे खूप सोपं आहे. स्वच्छता, ग्रामपंचायत, ग्रामीण भागातल्या लोकांची गव्हर्नमेंटवर ही खूप जास्त डिपेंडन्सी असते आणि त्याच्यामुळे एखादा विषय असेल, पशुसंवर्धन, ॲग्रिकल्चर, या सगळ्या गोष्टी शहरी भागातल्या मुलापेक्षा एखाद्या ग्रामीण भागातल्या मुलाला जास्त सोयीस्कररित्या समजणं सोपं आहे. तर मला पर्सनली असं वाटतं की ग्रामीण भागातल्या मुलांना खूप जास्त ॲडव्हान्टेज आहे अशा परीक्षांमध्ये. थँक्यू सर. आणि सर सद्यस्थितीत आपण परीक्षा दिन म्हणजे IAS ऑफिसर म्हणून वर्क करत आहात, म्हणजे तुम्ही ट्रेनिंग पिरियडवर आहात आणि भविष्यात लवकरच तुम्हाला पोस्टिंगसुद्धा मिळेल. जेव्हा आपली पोस्टिंग होईल त्यावेळेस आपण नेमकं जे कार्य पुढे करणार आहे तर आपल्या जबाबदाऱ्या आणि वेगळं काही असं म्हणजे काय जिल्ह्यासाठी करण्याचं आपलं काही एखादं ध्येय किंवा काही एक प्लॅनिंग काही आहे आपलं, तर आपण विद्यार्थ्यांसाठी एक शेअर करू शकता सर? मला असं वाटतं की प्रत्येक जिल्ह्याची आणि प्रत्येक भागाची एक वेगळी गरज असते आणि वेगळ्या डिमांड्स असतात आणि प्रत्येक भागाचे हे वेगवेगळे प्रश्न आहेत. जसं मी गडचिरोलीत काम केलं तर तिथे वेगळे प्रश्न आहेत. सिक्युरिटी ही प्रिकंडिशन आहे कुठल्याही गोष्टीसाठी. जर सिंधुदुर्गात एखाद्याचं पोस्टिंग झालं तर तिथल्या गरजा वेगळ्या आहेत, तिथल्या डिमांड्स वेगळ्या आहेत. तर मला पर्सनली असं वाटतं की कुठल्याही परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांनी किंवा मी ज्याही भागात मला पोस्टिंग मिळेल, आधी तिथल्या गरजा काय आहे, तिथे काय करणं गरजेचं आहे याचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्यानुसार प्रायोरिटी सेट केली पाहिजे. पण या व्यतिरिक्त मला पर्सनली एज्युकेशन, हेल्थ या 2 गोष्टी फार इम्पॉर्टंट वाटतात आणि या गोष्टी अशा आहेत ज्याचे खूप चांगले रिटर्न्स आपल्याला फ्युचरमध्ये मिळतील, जे देशाच्या आणि राज्याच्या प्रगतीसाठी हे फार फायदेशीर राहतील. तर मी पर्सनली प्रयत्न करेन की एज्युकेशन आणि हेल्थ याच्यावर चांगला फोकस करून काम करेन अँड ॲट द सेम टाईम प्रशासकीय ज्या स्कीम्स आहेत, प्रशासकीय योजना आहेत त्या जनतेपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्यासाठी जे काही करणं गरजेचं आहे, प्रशासन आणि सिटिझन्स यामधला गॅप कमीत कमी ठेवण्यासाठी, दूर करण्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन. धन्यवाद सर. आणि जसं की आपण सांगितलं की एज्युकेशन आणि हेल्थ ह्या 2 अतिशय महत्त्वाच्या जे फील्ड आहे जिल्ह्यातल्या, ज्यावर आपण फोकस कराल. तर एज्युकेशनच्या बाबतीत जर आपल्याला नेमकं पाहिलं की जसं आता आम्ही शाळेत आपण व्हिजिट केली आहात, आमच्या शाळेमध्ये तुम्ही काही उपक्रम सर्व पाहिला आहे, तर शैक्षणिक क्षेत्रात आपण नेमकं काय करू इच्छिता पुढे किंवा काय ठरवू शकता ध्येयधोष त्या उद्देशाने?
मला पर्सनली असं वाटतं की आहे त्या योजना ह्या व्यवस्थितरित्या ग्राउंडवर जर इम्प्लिमेंट झाल्या तर मोस्टली सगळं काम व्यवस्थितरित्या होऊन जाईल. तर माझा तरी पर्सनली फोकस असंच राहील की इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित झालं पाहिजे. जे काही थेरीमध्ये आहे ते सगळं ग्राउंडवर रिफ्लेक्ट झालं पाहिजे. ज्या काही योजना, ज्या काही शासनाच्या ध्येयधोरणं आहेत ही ग्राउंडवर त्याच पद्धतीने रिफ्लेक्ट झाली पाहिजे. तर माझा पर्सनली फोकस राहील इम्प्लिमेंटेशनवर. ओके सर, आणि धन्यवाद सर. प्रश्न तर खूप काही आहे आमच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांकडे, शिक्षकांकडे, आमच्याकडे, आणि आपण आमच्या प्रत्येक जे काही प्रश्न आहे त्याला उत्स्फूर्तपणे आणि अतिशय उत्कृष्ट असे उत्तरे दिलीत. त्याबद्दल आपले धन्यवाद. आदरणीय श्री अमर राऊत सर, IAS अधिकारी, आपण आमच्या विनंतीला मान देऊन आमच्याशी मुलाखत घेण्यास परवानगी दिली व आमच्याशी हितगुज केले त्याबद्दल PM श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दाभा कडून आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. मलाही या शाळेमध्ये येऊन फार चांगलं वाटतं आहे. फार चांगली शाळा आहे आणि खरंच खूप बघण्यासारखी आहे. इथे शाळेमध्ये बरेचसे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत जे क्वचितच कुठल्या प्राथमिक शाळेमध्ये बघता येतील. इथले विद्यार्थ्यांची गुणवत्ताही चांगली आहे आणि बरेचसे उपक्रम आहेत जे इथे राबवले जात आहेत शिक्षकांच्या पॅशनेट वृत्तीमुळे आणि हेडमास्टरच्या लक्ष व्यवस्थित देण्यामुळे. आणि ह्याच सगळ्या उपक्रम, हेच सगळ्या गोष्टी या राज्य शासनावर सुद्धा रेकग्नाईज करून त्या पद्धतीने बक्षीस आणि त्याप्रमाणे रेकग्निशन या शाळेला दिलेलं आहे. तर फार चांगलं वाटलं मला. थँक्यू श्रुती आणि मानवी, तुम्ही खूप चांगला इंटरव्ह्यू घेतला. आणि हे सॉफ्ट स्किल तर तेवढेच इम्पॉर्टंट आहे जितके कुठल्याही एखाद्या पुस्तकी ज्ञानापेक्षा हे स्किल्स फार जास्त इम्पॉर्टंट आहेत. तर ते असेच चांगल्या पद्धतीने डेव्हलप होत राहावे. थँक्यू.